नमस्कार. ZM अर्थात झूम मराठीमध्ये आपले स्वागत. पाचोरा प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार कृष्णा दुंदुले यांनी प्रचारात घेतली आघाडी. पाचोरा नगर परिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खुल्या जागेतील उमेदवार श्रीकृष्णा दुंदुले हे तरुण चेहरा म्हणून परिचित आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्यासमोर 2 उमेदवारांचे आव्हान असणार आहे. हे बघता त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. परिसरातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून समस्या जाणून घेत आहेत. या वॉर्डात बहुसंख्य सिंधी बांधव आहेत. त्यातील 2 सिंधी समाजाचे उमेदवार रिंगणात असून मतांचे ध्रुवीकरण झाले तर श्रीकृष्णा दुंदुले यांचा विजय निश्चित आहे. आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राइब करा. मी श्रीकृष्ण विठ्ठल दुंदुले. मी वार्ड क्रमांक 13 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आजपासून आपण प्रचाराचं नारळ फोडत आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मला उमेदवारी मिळाली आहे. तरी सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की मला प्रचंड मतांनी विजयी करा. मी आल्यानंतर सर्व ज्या आपल्या समस्या आपण बघतोय, गटारी नियमित साफ होत नाही, पाणी येत नाही, 8-8 दिवस 10-10 दिवस पाणी येत नाही, पाण्याच्या टाक्या 15-15 दिवस साफ, म्हणजे 15-15 महिने साफ होत नाही, जे की 15 दिवसांनी साफ व्हायला पाहिजे. म्हणजे इकडे कुठलंच लक्ष नाही, डस्टबिन कुठे नाही, काय नाही, सीसीटीव्ही नाही, कुठलंच लक्ष नाही. 10-10 वर्ष सत्ता भोगताय काही लोक, काही सत्ताधारी पक्ष आहे जे उमेदवार उभे राहत आहेत, पण ते पैशाच्या जोरावर निवडून येतात. फक्त मी सामान्य कुटुंबातून उभा राहिलेलो आहे आणि मला तुमची साथ हवी आहे. जय महाराष्ट्र. मी श्रीकृष्ण विठ्ठल दुंदुले. मी वार्ड क्रमांक 13 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आजपासून आपण प्रचाराचं नारळ फोडत आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मला उमेदवारी मिळाली आहे. तरी सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की मला प्रचंड मतांनी विजयी करा. मी आल्यानंतर सर्व ज्या आपल्या समस्या आपण बघतोय, गटारी नियमित साफ होत नाही, पाणी येत नाही, 8-8 दिवस 10-10 दिवस पाणी येत नाही, पाण्याच्या टाक्या 15-15 दिवस साफ, म्हणजे 15-15 महिने साफ होत नाही, जे की 15 दिवसांनी साफ व्हायला पाहिजे. म्हणजे इकडे कुठलंच लक्ष नाही, डस्टबिन कुठे नाही, काय नाही, सीसीटीव्ही नाही, कुठलंच लक्ष नाही. 10-10 वर्ष सत्ता भोगताय काही लोक, काही सत्ताधारी पक्ष आहे जे उमेदवार उभे राहत आहेत, पण ते पैशाच्या जोरावर निवडून येतात. फक्त मी सामान्य कुटुंबातून उभा राहिलेलो आहे आणि मला तुमची साथ हवी आहे. जय महाराष्ट्र.